शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची, कवतुक वाटे झाली विचाचे. नाव मंगळाचे ते गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची, तुका मने मुक्ती परिनिली नोवारी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझिया पाया, दंडवत तुझिया पाया, दंडवत तुझिया पाया. हरिचा देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया दंडवत तुझिया पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया दंडवत तुझिया पाया, दंडवत तुझिया पाया, दंडवत तुझिया पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं. प्रीतीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. कैलासराना शिवचंद्रमौळी, फणीन्द्रमाथा मुकुटे जळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन.
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची तापाची करावया झाडणी विविध तापाची तापाची कराया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा 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 महादेव आईचा जोगवा 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 महादेव आईचा जोगवा 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 मागे दारू गडबयाता दारू गडबयाता दारू गडाता दारू गडबयाता दारू गडबयाता दारू गडाता दारुड बयात दारुड बयात दारुड बयात आई कृपा करी माझ्यावरी खाली बसलेला महिला मंडळ पुरुष मंडळ एक टाळी वाजली पाहिजे एक टाळी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी माझ गोंधळाला ये. एक टाळी करा हात वरती. एक हात वरती हात वरती एक टाळी एक गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला हे गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये आईचा जोगवा 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 आईचा जोगवा 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 मागे निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे नवे नवे ज्यांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. या तुकोबारायांचा 4 चरणाचा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पाठातील परिचयातील 4 चरणाचा गोड असा अभंग आज आपण या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं निवडलाय. विठ्ठल तसेच माझे आजोबा कैलासवासी रघुनाथ बंडू उगलेंच्या कृपाशीर्वादानं गुरुवर्य परमपूज्य संत स्वामी अनेक रूपीजी महाराज यांच्या गुरुकृपेनं
तुम सर्व संतांच्या, टाळकरांच्या, माळकरांच्या कृपाशीर्वादानं मी आज एखाद्यावर उभी आहे मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या लाडकिले कमी संताची भो, लाडकिले कमी संताची. लाडकिले कमी संताची भो, लाडकिले कमी संताची. लाडकिले कमी संताची ओ लाडकिले कमी संता. माझ्यावरी कृपा बहुतांची, माझ्यावरी कृपा बहुतांची. मनवारी कृपा बहुतांची. लाडकिले कमी संताची भो, लाडकिले कमी संताची. लाडकिले कमी संताची भो, लाडकिले कमी लाडकिले कमी संताची ओ लाडकिले कमी संताची. लाडकिले कमी संताची, माझ्यावरी कृपा बहुतांची. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं कीर्तनकाराचं वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायाने तुम्ही आम्ही सगळेजण किम निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत. निमित्त तुम्हाला आम्हाला सर्वांना ठाऊक आहे, निमित्त सांगण्याची गरज नाही. हा जेवढा काही समाज जमलाय हा सगळा आमच्या सुनील दादांनी कमावलेला परिवार आहे. आणि आज सुनील दादांचा समाज आज या ठिकाणी जमलेला आहे. आणि तुम्ही आम्ही सगळेजण आज कैलासवासी श्री उमाजी किसन शिंदे या अण्णांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि 5वा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम पश्चातला जो काही परिवार आहे, बाबांचे 2 श्री सुनील उमाजी शिंदे आणि प्रमोद उमाजी शिंदे हे 2 पुत्र आहेत. आणि या शिंदे परिवारानं गेल्या 5 वर्षापासून अविरतपणे प्रत्येक वर्षाचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीनं आणि गोड अशा वातावरणामध्ये आमचे सुनील दादा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत असतात. आणि आजच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सगळे कलाकार मंडळी, मुर्दुंगावर असणारे, आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं भूषण म्हणायला हरकत नाही. थोडक्यात एका शब्दात वर्णन करून सांगते, मंगेश दादा म्हटलं की कीर्तनकाराला कसलंच टेन्शन नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आमच्या मंगेश महाराजांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं इकडे गायनावर असणारे, हा नाव माहिती मला, त्यांना आम्ही एक पदवी देतो म्हणून म्हटलं पुढचं म्हणावं काय. चाल अगदी गोड गायली दोघांनी पण, नवनाथ महाराज आणि ऋषिकेश महाराज अगदी गोड चाल गायली. पण ते झालं असं, चाल ऐकावं वाटत होती पण विना इतका जड होता, इतका जड होता का माझा एक हात थरथर करायला लागला होता. म्हणून मी वाट बघत होते चाल कधी संपल. हा पण चाल गोड झाली. आपल्या तालुक्याची जिल्ह्याची गान कोकिळा म्हणायला हरकत नाही. आमचे ऋषिकेश महाराज नवले महाराजांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि त्याच पद्धतीनं नवनाथ महाराज म्हटले की वातावरणच तयार होतं, असं बऱ्याच जणांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे. तुमची माझी पहिल्यांदाच भेट आहे. नवनाथ महाराजांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं इकडे सिंधची साथ आपल्याला करतायत सचिन महाराज सानप. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. दादांचे एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. विनेकरी बाबा, तुम्हाला पाहिलं आणि खरंच सांगते, साक्षात नारद मुनींची आठवण मला झाली. तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आतापर्यंत जेवढ्या टाळ्या वाजवल्या नसतील सगळ्यांनी एकदा भरभरून टाळ्या वाजवा. ह्या टाळ्या आमच्या साऊंड सिस्टीमवाल्या काकांसाठी अगदी जोरात सिस्टम या ठिकाणी लावलेली आहे. अगदी काही सांगायचं काम नाही. शेवटपर्यंत अशीच साध्या. तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. दोन्ही हलदार चोपदारांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमच्या दोन्ही विद्यार्थिनींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. पाठीमागे ज्या मुली तुम्हाला दिसत आहेत, त्र्यंबकेश्वरमध्ये माझी स्वतःची एकमेव मुलींची नारायणी वारकरी शिक्षण संस्था आहे. तब्बल 50 विद्यार्थिनी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थिनींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि त्याच पद्धतीनं सुनील दादांचा जो परिवार सगळा या ठिकाणी जमलेला आहे, त्यांच्या मायाच्या पोटी, त्यांच्या प्रेमापोटी, सगळे कीर्तनकार मंडळी असू द्या, सगळे मोठ्या मोठ्या क्षेत्रातील मंडळी असू द्या, हे आज खुशालीताईसाठी नाही आलेले, तर हा सगळा परिवार, हा सगळा समाज आमच्या सुनील दादांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहिलाय.
सगळ्यांचे एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. माझ्या कीर्तनकार भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येकाचा नाव उल्लेख पर्सनली करणं शक्य नाही, कारण कीर्तनाला आपल्याला फार वेळ झालेला आहे आणि काही महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही माझ्यासमोर जेवढ्या कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं फार उच्च आहेत, फार मोठे आहेत आणि आज तुमच्या एका लहान बहिणीची सेवा तुम्ही ऐकायला बसलेले आहात. काही चुकलं तुमच्या पदरात घ्या. सगळ्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल पाचव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम अगदी कालांतराने आपण युट्यूबच्या माध्यमातून बघू शकतो. असे 2 चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिलं म्हणजे सध्या एकदम ट्रेंडला चॅनल चालू आहे. अगदी कसाच वेळ भेटत नाही. कीर्तनकार फोन करून 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 अगदी वैतागून जातात. असे असणारे आमचे कृष्णादादा माऊलीचा दास, तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं दुसरं चॅनल मराठी वक्ता, दादाचं नाव वैभव दादा, दादाचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आमचे कल्पेश दादा असतील, ओंकार दादा असतील, आमचे गांगुर्डे महाराज असतील, सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे एकदा मनपूर्वक आभार. सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडलाय. तुकोबाराय सांगतात, अविरतपणे आयुष्यभर मानवी जन्मामध्ये आल्यानंतर, मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जो प्रयत्न केला, जो अट्टहास केला, जे भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, ते एकाच गोष्टीसाठी केलं, शेवटचा दिस गोड भावा. म्हणजे आयुष्यभर ज्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, नामचिंतन केलं, भजन केलं, तो माझा शेवटचा दिवस सफल झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे. हे नुसतं तुकोबारांना वाटत नाही, तर तुमच्या आमच्यासारख्या मनुष्य लोकांना, मानवी देहाला सुद्धा वाटतं आपला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन आयुष्यभर अविरतपणे करून शेवटचा दिवस गोड झाला, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. आता कशाची ही चिंता मला या ठिकाणी उरलेली नाही. भगवान परमात्म्याचं नाम अगदी मंगल आहे, गोडात गोड आहे, सारात सार आहे, अगदी गोड भगवान परमात्म्याचं नाम आहे. त्या भगवान परमात्म्याच्या नामाची गोडी मला प्राप्त झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही आता मुक्तीशी लग्न करून शेवटचे जे काही दिवस उरलेले आहेत ना, ते शेवटचे 4-5 दिवस, शेवटचा जो कालावधी आहे, तो कालावधी आता खेळीमेळी वातावरणामध्ये भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये काढायचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मानवी देहामध्ये आल्यानंतर प्रत्येक मनुष्य 2 गोष्टींसाठी प्रयत्न करत असतो. 2 प्रयत्न आपण आपलं जीवन जगत असताना नेहमी ऐकलेले आहेत. पहिला प्रयत्न म्हणजे संसारातला प्रयत्न आणि दुसरा प्रयत्न म्हणजे परमार्थातला प्रयत्न. बसलेल्यांपैकी तुम्ही आम्ही सगळेजण जे आहोत, आमच्या सकट आपण जो प्रयत्न करतो तो संसारातला प्रयत्न, आणि संत मांडियाळी साधू संतांनी जे प्रयत्न केले तो परमार्थातला प्रयत्न आहे. आणि तुम्ही आम्ही जो प्रयत्न करतोय तो संसारातला प्रयत्न आहे. वाढावे धनधान, हाय हाय जागेवर आहे. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपण जो प्रयत्न करतो तो संसारातला प्रयत्न आहे. प्रत्येकाला असं वाटतं मी सुखी राहिलं पाहिजे, माझं कुटुंब सुखी राहिलं पाहिजे, माझं घर सुखी राहिलं पाहिजे. प्रत्येक जण रोज जो प्रयत्न करतोय तो संसाराचा प्रयत्न करतोय, पण संसार नावाची गोष्ट अशी आहे, ती आपल्याला आशेनं पुढे ढकलते. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अज्ञानाई केला, हिंडता दिशा पावला,
दोनही प्रमाण दोघाही महाराजांनी अगदी गोड आणि तंतोतंत लावले आहेत. आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले. संसारातला प्रयत्न तुम्ही आम्ही सगळेजण करतोय, पण हा संसारातला प्रयत्न करत असताना हा संसार फक्त आशेच्या प्रवासाने आपल्याला जगवतोय. तुकोबारायांचे शब्द आहेत. तुकोबाराय सांगतात, प्रत्येक व्यक्ती अपेक्षेनं जगतोय. प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी जगत असताना 3 गोष्टींसाठी प्रयत्न करतोय. 3 गोष्टी लक्षपूर्वक ऐका. म्हटले पहिली गोष्ट आहे सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट आहे सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि तिसरी गोष्ट आहे इथं स्वतःला जगवण्यासाठी प्रयत्न करतोय. पण स्वतःला जगवण्यासाठी कितीही प्रयत्न केला महाराज तरी मृत्यू आपल्या पदरामध्ये येऊन पडलेला आहे. ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी आपल्या प्रारब्धानं काळानं आपला मृत्यू ठरवलेला आहे. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ. द्या लवकर द्या. हा द्या द्या लवकर द्या. विठ्ठल विठ्ठल शेवटच्या 3 गोष्टींसाठी प्रयत्न करतोय. पहिली गोष्ट आहे सुख मिळवण्यासाठी, दुसरी गोष्ट आहे सत्ता मिळवण्यासाठी आणि तिसरी गोष्ट आहे या ठिकाणी जगण्यासाठी माणूस अविरतपणे प्रयत्न करतोय पण मृत्यू पदरात येऊन पडलेला आहे. सत्ता मिळवण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करतोय पण सत्ता मिळत नाही आणि सुख मिळवण्यासाठी देखील अविरतपणे प्रयत्न करतोय पण सुख फक्त आशेच्याच हिशोबानं जगवतोय. सुखही आपल्याला प्राप्त होत नाही. मृत्यू पदरामध्ये येऊन पडलेला आहे. सांगितलं मी तुम्हाला, ज्या दिवशी माणसाचा जन्म झाला त्या दिवशी माणसाचा मृत्यू निश्चित आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहरे पाहि मुरारे. म्हटले ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुमचा मृत्यू निश्चित आहे. ज्याला जन्माला यावं लागतं त्याला मरावं लागतं आणि ज्याला मरावं लागतं त्याला जन्माला यावंच लागतं. तुकोबाराय सांगतात, या ठिकाणी आल्यानंतर सगळं तुम्हाला पुन्हा पुन्हा प्राप्त होऊ शकतं. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. धन गाडी बंगला पैसा बायका पोरं नातवंड सगळं पुन्हा मिळू शकतं पण हा मनुष्य देह माणसाला पुन्हा प्राप्त होणं शक्य नाही. नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना. एक ताळी एक 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 हात वरती. हा हा एक 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 एक. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा.
तुकोबारायांनी सांगितलं, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा 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 प्राप्त होऊ शकतात, पण मनुष्य देह माणसाला एकदाच प्राप्त होतो. आणि एकदा का हा मनुष्य जन्म निघून गेला की पुन्हा प्राप्त होणं शक्य नाही. लोक म्हणतात या जन्मात नाही करता आलं तर पुढच्या जन्मात करू. सध्याला ट्रेंड चालू झालाय, तो सध्याचा ट्रेंड आहे ना, 7 जन्म सोबत राहू म्हणतात ना. आमचं झालं बिलं काही नाही, त्याच्यामुळे काही माहित नाही. काय म्हणतात, 7 जन्म सोबत राहू. हा, एका जन्मातच नीटनेटकं काही होईना आणि 7 जन्माची अपेक्षा करायची. लोक म्हणतात ह्या जन्मात नाही झालं, पुढच्या जन्मात बघू. आता जो जन्म मिळालाय त्याचं सार्थक करा, पुढच्या जन्माचं कोणी पाहिलं नाही. लोक म्हणतात पाप आणि पुण्याची गती समान झाली की माणसाला पुन्हा जन्म प्राप्त होतो. सगळ्यांची माफी मागून बोलेल. एक गोष्ट सांगू, मला तर असं वाटतं कलियुगातील लोकांना पुन्हा मनुष्य जन्म भेटणं शक्य नाही. देव वैतागला तुम्हाला, मोकळं सांगते. तुम्हाला माझा राग आला तरी चालेल, पण सध्याची स्थिती अशी झालेली आहे, आपण देवाला गरजेपुरतं विचारतो, देव आपल्याला वैतागून गेला. देव काय पुढचा जन्म आपल्याला देणार नाही. आणि म्हणून सांगितलं की म्हटले सुखाच्या आशेनं प्रवास करतोय, जगण्याच्या आशेनं प्रवास करतोय, त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, काहीच पदरात पडत नाही. म्हटले फक्त सुख काय तर आशेनं चालवतोय. काय आशा? म्हटले आज जर एखाद्याला 1000 रुपये भेटले ना, त्याला पुढच्या दिवसाला असं वाटतं 1000 रुपये नको, 5000 रुपये भेटायला पाहिजे. आज जर एखाद्याला 10,000 रुपये प्राप्त झाले ना, त्याला असं वाटतं 10 नको 15 भेटायला पाहिजे होते. थोडक्यात आज जर आम्हाला 15,000 रुपये भेटले ना, आम्हाला काय वाटतं माहितीये का, 15 नाही 21,000 रुपये भेटायला पाहिजे होते. ही आशा आहे महाराज, ही सगळ्यांची सारखी आहे. आणि हा आशेच्या प्रयत्नानं फक्त आपण चालतोय, आपल्याला सुख समाधान प्राप्त होत नाही. संत महात्मे सांगतात आम्ही परमार्थ केला, संसार चालू ठेवला आणि संसार चालू ठेवल्यानंतर प्रयत्न संसारातला नाही केला, तर आम्ही प्रयत्न हा परमार्थातला केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. संत महात्मे या ठिकाणी सांगतात की म्हटले आम्ही प्रयत्न केला, पण तो परमार्थातला प्रयत्न केला. संसार फक्त चालू ठेवला आणि संसार नावाची गोष्ट अशी ना म्हटले, ती फक्त आशेनंच आपल्याला चालवते. अगदी 5 मिनिटात आठवलं म्हणून एक गोड उदाहरण सांगून जाते, कारण तुमचे चेहरे जरा फ्रेश दिसत आहेत. आता संसाराची आशा कशी असते मी तुम्हाला सांगते. संसाराची आशा आहे ना, माणसाची रोज वाढत जाते महाराज, रोज वाढत जाते. कशी? म्हटले प्रत्येक जण संसारात आशेनं वागतोय, एका आशेनं वावरतोय. बर, एका मालकाकडे म्हटले 2 गाढवं होते. काय होते? एका मालकाकडं 2 गाढवं होते. त्या मालकानं तो गाढवं विकायचा निर्णय घेतला. गाढवं विकायचा निर्णय घेतल्यानंतर एक गाढव धोब्याला दिलं आणि एक गाढव डोंबाऱ्याला दिलं. आता तुम्हाला धोबी कळाला असेल, पण डोंबाऱ्या कळाला नसेल. डोंबाऱ्या कळाला का? नाही कळाला. धोबी कळाला, डोंबारा नाही कळाला. सांगून जाईन तुम्हाला. आपण गावागावामध्ये जत्रा भरत असते, भरते ना जत्रा, आणि ती जत्रा भरल्यानंतर त्या ठिकाणी त्या जत्रेमध्ये ऋषिकेश महाराज, त्या जत्रेमध्ये एक खेळ असतो. इकडून एक पोल बांधायचा, इकडून एक पोल बांधायचा, मधी त्याला दोरी बांधायची. ती दोरी बांधायची आणि ती दोरी बांधल्यानंतर खालून एक माणूस ते वाजवतो आणि त्या दोरीवर त्या दोरीवर ती जी पोरगी असती ना, ती त्याच्यावर नाचती, म्हणजे डान्स करते. मंगेश महाराज, ती पोरगी त्याच्यावर डान्स करते. आमच्या भाषेमध्ये तिला कटपुतली म्हणतात, तुमच्या भाषेत काय म्हणतात मला माहित नाही, पण त्याला डोंबाऱ्याचा खेळ म्हणतात. खालून एकानं वाजवायचा आणि त्या पोरीनं त्या दोरीवर डान्स करायचा. हा डान्स, हा खेळ आपल्याला जत्रेमध्ये, गावच्या जत्रेमध्ये बघायला भेटतो. आता थोडा हुकला तो, पण पूर्वीच्या काळामध्ये बघायला भेटायचा. आता ज्या मालकाकडे हे 2 गाढवं होते, त्या मालकानं काय केलं बघा, एक गाढव धोब्याला दिला आणि एक गाढव डोंबाऱ्याला दिला. विकल्यानंतर आता धोब्याच्या गाढवाचं काम काय, रोज कपडे उचलायचे, नदीवर न्यायचे आणि नदीवर नेल्यानंतर ते कपडे धुवायचे. धुतल्यानंतर त्यांना वाळत टाकायचं आणि वाळत टाकल्यानंतर ताई, जोपर्यंत कपडे सुकत नाही तोपर्यंत जेवढं हिरवगार रान दिसतंय ना तेवढं चरत राहायचं. आता त्याला फक्त तेवढंच काम होतं म्हणून तो धष्टपुष्ट होता. पण हा डोंबाऱ्याचा जो गाढव होता ना महाराज, याचा काम काय,
इकडून एक पोल बांधायचा, इकडून एक पोल बांधायचा, ती वरती पोरगी नाचणार, खाली एकानं वाजवायचं, भेटलं तर खायचं, नाही तर लगेच पुढच्या गावच्या जत्रेला जायचं. मग गाढवाचं काम काय, त्याच्या पाठीवर जेवढा काही खेळाचा बोजा असेल तो त्याच्या पाठीवर टाकायचा. असा हा दोघांचा वेगवेगळा नित्यक्रम त्या ठिकाणी चालू होता. एक दिवस योगायोगानं या धोब्याच्या गाढवाची आणि या डोंबाराच्या गाढवाची एका गावामध्ये भेट झाली. म्हणजेच कसं माहितीये का, गाढवं एकत्र आले की ते विचारपूस करतात, चर्चा करतात. समजतंय तुम्हाला? मेमरी 5G's ठेवा म्हणजे समजन. विठाल विठाल ते दोघही गाढवं एका गावामध्ये आले, चर्चा करायला लागले, एकामेकांची खुशाली विचारायला लागले. मला नाही, त्यांची खुशाली विचारायला लागले. आता एकामेकांची विचारपूस करायला लागल्यानंतर त्या ठिकाणी डोंबराच्या गाढवाने धोब्याच्या गाढवाला विचारलं, म्हटले तुझं काय चाललंय? त्याने सांगितलं माझं एकदम मजेत आहे बाबा, मला काहीच अडचण नाही. धोब्याच्या गाढवाने डोंबराच्या गाढवाला विचारलं, बाबा तुझं रे? अरे माझंही एकदम मजेत आहे, मला कशाचीच अडचण नाही. अरे मग तुझं जर मजेत आहे, धोब्याचा गाढव म्हणतो, तुझं जर मजेत आहे तर इतका वाळला का बरं? माझ्याकडे बघू नका. तो वाळलेला होता. म्हटलं तुझं जर मजेत आहे तर तू इतका वाळला कस काय? आता डोंबराच्या गाढवांनी धोब्याच्या गाढवाला विचारलं, म्हटलं का रे बाबा, मी वाळलो ते तर जाऊ दे, पण तू इतका धष्टपुष्ट झाला तरी कसा? धोब्याच्या गाढवांनी सांगितलं, बाबा म्हटले कामच काय, कपडे उचलायचे, नदीवर न्यायचे, धुवायचे, वाळत टाकायचे, कपडे वाळे पर्यंत जेवढं काही हिरवं रान दिसन तेवढं चरायचं. म्हटले कामच काय बाबा, एकदम निवांत आरामशीर काम आहे. म्हटलं पण तुले वाळला रे, मला तुझी क्यू यायला लागली. म्हटले मग रे? अरे आपण एक काम करू, आपण एक्सचेंज करू, आदला बदल करायची. म्हटले म्हणजे कसं? म्हटले तू माझ्या मालकाकडे जायचं आणि मी तुझ्या मालकाकडे जाणार. डोंबराचा जो गाढव होता तो हुशार होता. म्हटला बाबा आपल्या मालकाने ज्याला त्याला विकलेला आहे त्याच्या जवळच राहिलं पाहिजे, आपण आदला बदल करायची. महिला मंडळ, किती माणसाचं मन चंचल राहतं, फुटू द्या ना फटाके. विठ्ठल विठ्ठल या डोंबराच्या गाढवाने सांगितलं, म्हटले बाबा आपल्या मालकाने ज्याच्या त्याच्याकडे दिलेलं आहे ना त्याच्याकडेच राहायचं, आदला बदल करायची नाही, एक्सचेंज व्हायचं नाही. धोब्याच्या गाढवाने विचारलं, अरे थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे, तू फक्त माझ्या जागेवर ये, धष्टपुष्ट हो आणि परत तुझ्या मालकाकडे जा. म्हटले नको. अरे म्हटले इतकी रिक्वेस्ट करून, इतकी विनंती करून तू नाही म्हणतो, नेमकं तुझ्या मालकाकडे आहे तरी काय? डोंबराच्या गाढवाने सांगितलं, म्हटले माझ्या मालकाकडे मी एका आशेनं राहतोय. म्हटले कसली आशा? म्हटले आशा एकच आहे, आमचा आहे डोंबराचा खेळ. इकडून एक पोल बांधायचा, इकडून एक पोल बांधायचा, मध्ये दोरी बांधायची, त्याच्यावरती पोरगी नाचणार, खालून एक माणूस वाजवतो. पण जो माणूस वाजवतो ना, म्हटले ती पोरगी नाचत असताना, तो माणूस वाजवत असताना तो म्हणतो, गंगे तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गाढवाशी लावीन. म्हटले मग जेव्हापासून माझ्या मालकानं, आपल्या मालकाने या डोंबराला मला विकलं ना, तेव्हापासून फक्त एकाच गोष्टीची वाट बघतोय, कधी गंगे खाली पडन आणि माझं लग्न गंगेशी होईल. संपलं माझं उदाहरण. मला तुम्हाला एकच सांगायचं होतं, याला म्हणतात आशा, आणि आशाच्या दिशेनं आपण या ठिकाणी प्रवास करत असतो. त्याच्यामध्ये सुख शोधतो, समाधान शोधतो, पण सुखही भेटत नाही आणि समाधानही भेटत नाही. म्हटले सुख मिळवण्यासाठी माणूस प्रयत्न करतोय, सत्ता मिळवण्यासाठी माणूस प्रयत्न करतोय, आणि या ठिकाणी जगण्यासाठी माणूस प्रयत्न करतोय. पण म्हटले संसारात कितीही प्रयत्न केले काहीच आपल्या कामाला येत नाही, आणि परमार्थामध्ये प्रयत्न करा, काहीच वायाला जात नाही. तुकोबाराय म्हटले की म्हटले संसारामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न केले, कितीही प्रयत्न केले, कितीही प्रयत्न केले तर संसार नावाची गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत सुखच प्राप्त होऊ देऊ शकत नाही. तुकोबारायांनी 450 वर्षापूर्वी सांगून ठेवलं होतं, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळ
करा, सुख तुम्हाला प्राप्त होणार नाही. तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत, पण सत्ता तुम्हाला मिळत नाही. कशी सत्ता मिळेल? एक गोष्ट सांगून जाऊ, माफी मागून बोलते. आपल्या घरामध्ये लेकरं ऐकत नाही, आपल्या घरामध्ये बायको ऐकत नाही, आपल्या घरामधलं आपलं कुटुंब आपलं ऐकत नाही, आणि आपण बाहेर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आधी घरातली सत्ता मिळवली पाहिजे. घरातली सत्ता ज्या दिवशी आपल्या हातात येणार, त्या दिवशी बाहेरची सत्ता मिळवण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही. ती आपोआप आपल्या पदरामध्ये येऊन पडेल. आणि संसारामध्ये कितीही प्रयत्न केले, संसारातलं काहीच कामाला येत नाही. आणि परमार्थातला जर प्रयत्न केला तर सत्ता, सुख आणि जगणं आपोआप तुमच्या हातामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हा परमार्थातला प्रयत्न आहे. काय सत्ता? माझ्या ज्ञानोबरांची सत्ता जर बघितली तर अगदी परदेशामध्ये जाऊन माझ्या ज्ञानोबरांची सत्ता पोहोचलेली आहे. माझ्या ज्ञानोबरांची सत्ता नुसती पंजाबमध्ये नाही, दिल्लीमध्ये नाही, तामिळनाडूमध्ये नाही, तर परदेशापर्यंत माझ्या ज्ञानोबरांची सत्ता जाऊन पोहोचलेली आहे. किती सत्ता सांगून जाईन तुम्हाला. माऊलींची ज्ञानेश्वरी आपण वाचतो, यात नवल नाही. माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करतो, यात नवल नाही. तर माऊलींची ज्ञानेश्वरी परदेशात सुद्धा वाचली जाते, परदेशात सुद्धा तिचं वाचन केलं जातं, आणि परदेशात सुद्धा माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी ऐकली जाते. ही माझ्या माऊलींची सत्ता आहे. तू म्हणाल ताई काय पुरावा तुमच्याकडे? कुठलीही काल्पनिक घटना नाही, कुठलीही रचलेली घटना नाही, अगदी सत्य घटना तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगून जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा, आणि ह्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे होते बराक ओबामा, त्या बराक ओबामांनी ठरवलं की आता आपल्याला भारत दौऱ्यावर जायचं. भारत दौऱ्यावर जायचं ठरवल्यानंतर त्या ठिकाणी एका पीएला आपल्या सोबत घेतलं, भारत दौऱ्यावर निघाले. आल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर आता त्यांना काहीतरी भेट द्यायची, तर भेट वस्तू म्हणून आपल्या पंतप्रधानांनी त्यांना आपली भगवद्गीता भेट दिली. लक्षपूर्वक ऐका उदाहरण, कुठलीही काल्पनिक घटना नाही, अगदी सत्य घटना आहे. आपली भगवद्गीता त्यांना भेट दिली ना. भगवद्गीता त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर भारत दौरा पूर्ण झाला, आणि भारत दौरा पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी परत अमेरिकेला गेले, आणि अमेरिकाला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या हाताखालचा जो पीए होता त्या पीएला आवाज दिला, बोलवलं. त्या पीएला त्या ठिकाणी बोलवल्यानंतर आता त्यांच्या सोबतचा जो पीए असतो त्याला सगळ्या भाषांचं ज्ञान असतं. काय सांगितलं मी? त्यांच्या हाताखालचा जो पीए असतो त्याला सगळ्या भाषांचं ज्ञान असतं. ज्या वेळेस त्याला विचारलं की भारत दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांच्या पंतप्रधानांनी मला ही जी भेट वस्तू दिलेली आहे ही नेमकी आहे तरी काय, ही त्यांना समजत नव्हती. समजत का नव्हती याचं कारण असं आहे, आपली भगवद्गीता संस्कृत भाषेमध्ये आहे. ही भगवद्गीता त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर ती भगवद्गीता भेट दिली आणि सांगितलं, म्हटलं नेमकं आहे तरी काय. त्याला सगळ्या भाषांचं ज्ञान असल्या कारणानं त्यानं त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजावून सांगितलं, हा भारतीयांचा धर्मग्रंथ आहे, याला भगवद्गीता म्हणतात. आणि आपला धर्मग्रंथ जर कोणता असेल तर तो भगवद्गीता आहे. त्याच्याबद्दल त्यांना चिकित्सा निर्माण झाली, आवड निर्माण झाली. म्हटली याचं वाचन करायचंय, पण याचं विश्लेषण मला इंग्रजी माध्यमातून पाहिजे. इंग्रजी माध्यमातून भगवद्गीतेचं विश्लेषण त्या ठिकाणी अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचलं, आणि अमेरिकेपर्यंत ते जाऊन पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी तब्बल 7 ते 8 दिवस त्याचं पठण केलं. त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाल्यानंतर त्या पीएला परत बोलवलं आणि विचारलं, या भगवद्गीतेच्या संदर्भानं आणखी दुसरा एखादा ग्रंथ. सगळे ज्ञानी महात्मे माझ्या समोर बसलेले आहेत. ज्ञानानी वयानी सगळे मोठे आहेत, सगळे कीर्तनकार मंडळी आहेत. बसलेल्यांपैकी कलाकारांनी बोलायचं नाही, विद्यार्थ्यांनी बोलायचं नाही. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या भगवद्गीतेच्या संदर्भानं दुसरा ग्रंथ कोणता? बोला ना. ज्ञानेश्वरी. भगवद्गीतेच्या संदर्भानं आपला दुसरा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीचं इंग्रजी भाषांतर अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचलं, आणि अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी 7 ते 8 दिवस त्या ज्ञानेश्वरीचं पठण केलं, वाचन केलं. काही काळानंतर त्या अमेरिकेमध्ये पत्रकार परिषद भरली, आणि पत्रकार परिषद त्या ठिकाणी भरल्यानंतर
अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा, त्यांना प्रश्न विचारण्यात आला, ज्या वेळेस साहेब तुम्ही भारत दौऱ्यावर गेले होते, भारत दौऱ्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली वस्तू किंवा गोष्ट कोणती? विचारला प्रश्न विचारल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या भाषेत उत्तर देताना आपल्याला फार गोड उत्तर दिलंय. त्यांनी सांगितलंय, बघा तुम्हाला खोटं वाटत असेल तर सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहे, स्मार्टफोनचा वापर आपण करतो. गुगलवर जायचं, गुगलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे बराक ओबामा त्यांचं आर्टिकल सर्च करायचं. त्यांचं आर्टिकल सर्च केल्यानंतर पहिल्याच वाक्यामध्ये त्यांचं उत्तर आहे, दी ग्रेटेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड ऑफ ज्ञानेश्वरी. मराठीमध्ये सांगितलं, जगाच्या पाठीवर महान तत्वज्ञान म्हणजे भारतीयांची ज्ञानेश्वरी. आजही गुगलला आपण ते आर्टिकल सर्च केलं तर त्यांचं पहिलंच वाक्य आहे, दी ग्रेटेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड ऑफ ज्ञानेश्वरी. जगाच्या पाठीवर महान तत्वज्ञान म्हणजे भारतीयांची ज्ञानेश्वरी आहे. माझा मुद्दा एकच होता, माऊलींची सत्ता अगदी परदेशापर्यंत जाऊन पोचली, पण ही कशामुळं? तर ही भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामुळं या ठिकाणी आपली सत्ता पोचू शकते. तुम्हाला सांगू, भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर अविरतपणे चालू ठेवलं तर आपल्याला ही सत्ता मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाही. थोडक्यात सांगू का, सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या कुठल्याच ॲपची गरजच पडणार नाही आपल्याला यूज करायची. फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर अविरतपणे केलं आणि सत्ता मिळवायची असेल तर त्याचं अविरतपणे जर चिंतन आपण या ठिकाणी केलं तर ती सत्ता सुद्धा आपल्या हातामध्ये प्राप्त होऊ शकते. ही ताकद या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलं, म्हटले सगळे जण या ठिकाणी मानवी देहामध्ये आल्यानंतर प्रत्येक माणूस जो प्रयत्न करतो तो प्रयत्न सुखाच्या दिशेनं करतोय, सत्ता मिळवण्याच्या दिशेनं करतोय आणि जगण्याच्या दिशेनं करतोय. भगवंतानी मोलाचा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे म्हटले, पण या नरदेहाचं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे. इथं आल्यानंतरचे काम आपल्याला सांगितलंय ना, या मानवी देहाला जे कर्तव्य लावून दिलेले आहेत ते कर्तव्य जर आपण पार पाडले नाही तर थोडक्यात सांगण्यात येतं म्हटले की हा मनुष्य देह आपल्याला वाया जातो. एका कवीनं गोड वर्णन केलंय, क्या किया तूने जीवन
तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे? जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह हो गया। अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह हो गया। क्या किया, क्या किया, क्या किया रे? क्या किया, क्या किया, क्या किया रे? तूने जीवन गमा दिया, जीवन गमा दिया, क्या किया रे? जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया, क्या किया, क्या किया रे? क्या किया, क्या किया रे? तूने जीवन गमा दिया, जीवन गमा दिया, क्या किया रे? जिसे पाना था उसको खो दिया। अशा पद्धतीने सांगितलं. म्हटले इथं आल्यानंतर ज्या भगवान परमात्म्याचं मुख आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघायचं होतं, ज्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्याला करायचं होतं, या भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर आपण या ठिकाणी केलं नाही तर हा नरदेह सहज सोप्या पद्धतीनं वायाला जातो असं सांगण्यात आलं. म्हटले तुकोबाराय सांगतात सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील, सगळ्या गोष्टी मिळवता येतील. तुम्हाला सांगू, सगळेजण आता कीर्तनामध्ये बसलेले आहेत. 2 तास या ठिकाणी कीर्तनामध्ये येऊन बसलेले आहेत. ही कीर्तनाचं क्षेत्र हे परमार्थाचं क्षेत्र असं आहे. या धर्ममंडपामध्ये आल्यानंतर 2 तास तुमच्या डोक्यामध्ये कुठल्याच विचारांना यायला जागा उरत नाही, कुठले विचार तुमच्या मनामध्ये खेळत नाही. म्हटले 24 तासातले दिवसातले तास असतात. कधीतरी योगायोगाने आपल्याला कीर्तन ऐकायला भेटतं आणि कीर्तन ऐकायला भेटल्यानंतर आपण कधीतरी योगायोगानं कीर्तनात येऊन बसतो. पण सांगितलं जातं तुकोबाराय म्हणतात बाबांनो, अरे कीर्तनात आल्यानंतर कमीत कमी नाही आपल्याला एखादं प्रमाण समजलं ना, नाही मुखानं म्हणता आलं ना, पण कमीत कमी पाठीमागच्या लोकांनी जे कीर्तनकार आहेत, कलाकार आहेत, त्यांनी प्रमाण म्हटल्यानंतर आपल्या हातानं टाळी वाजवली गेली पाहिजे. समजतंय का काही? हे तुमच्यासाठी सांगितलं मी. बसलेल्यांपैकी हात वरती करून दाखवायचा आणि मला सांगायचं ताई पहिल्यापासून आम्ही टाळी वाजवली. अरे बापरे, वाजवली ना? करा ना थोडा हात वरती. हां 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 50% लोकांनी वाजवली. पण कमीत कमी तुकोबाराय म्हणतात कीर्तनामध्ये आल्यानंतर टाळी वाजवली पाहिजे. कर टाळी बोला मुखी नाम कर टाळी बोला.
बसलोय. म्हटले आपल्या हातानं टाळी वाजली केली पाहिजे. एका जुन्या महात्म्याच्या तोंडून ऐकलं होतं ताई मी, की म्हटले कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर हाताची रेषा बदलते. बरेच जणांनी खाली बघितलं, आता तुम्हाला समजणार नाही बदलली का नाही. बरं ऐका, याच्या पुढे एक वाक्य सांगून जाईल. कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर हाताची रेषा बदलते का नाही सांगता येणार नाही. काय? कीर्तनामध्ये टाळी वाजवल्यानंतर हाताची रेषा बदलते का नाही सांगता येणार नाही, पण कीर्तनामध्ये टाळी वाजवल्यानंतर आपल्या कर्माची रेषा नक्कीच बदलू शकते, हे गॅरंटी सांगेन. होय पात काचे होय, होय पात काचे होय. पापांचं क्षालन या ठिकाणी होत असतं. कमीत कमी एवढं कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे. सत्ता मिळवायची आहे, सुख प्राप्त करायचंय, तीनच गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे आणि जगायचंय. म्हणजे काळावर विजय मिळवायचा आहे, सत्ता मिळवायची आहे, सुख मिळवायचंय. हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनातून हे सगळं तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. भगवान परमात्म्याचं नामचिंतन अविरतपणे केलं तर काळावर सुद्धा विजय मिळवता येतो. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, म्हणजे सगळ्या गोष्टी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने मिळू शकतात. तू कोबार आहे, काय पुरावा, तू कोबार आहे सांगतात. आयुष्यभर अविरतपणे भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन या ठिकाणी करून आता काय झालं तर आमचं फळ सिद्ध झालं. काय सिद्ध झालं? अभंगाचं प्रथम चरण. यासाठी केला
शेवटचा दिस गोड व्हावा. खऱ्या अर्थानं सांगण्यात आलं म्हणजे आयुष्यभर अविरतपणे ज्या गोष्टीसाठी प्रयत्न केला, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, ते सफल झालं. काय झालं? शेवटचा दिवस गोड झाला. आता या अभंगाचा थोडासा प्रादुर्भाव जर इकडे लावायला गेलो ना, खऱ्या अर्थानं आज या अण्णांना सुद्धा वाटत असेल का माझा शेवटचा दिवस गोड झाला. एकदा टाळी वाजवा. आशे पुत्र पोटी जन्माला यायला 5-5 पुण्य स्मरण करायला सुद्धा भाग्य लागतं बर का. खऱ्या अर्थानं यांना सुद्धा आज वाटत असेल का माझा शेवटचा दिवस गोड झाला, कारण त्यांचा लेख गेल्या 5 वर्षापासून भव्य दिव्य वातावरणामध्ये या ठिकाणी 5ही पुण्यस्मरण, आता 5वं पुण्यस्मरण अगदी जोरात आणि धूमधडाक्यात या ठिकाणी साजरं होत आहे. एवढंच नाही, सुनील दादांचं कौतुक फार करावंसं वाटतं. आपलं कीर्तन संपल्यानंतर इतकी सगळी मंडळी या ठिकाणी, कीर्तनकार मंडळी उपस्थित आहे आणि प्रत्येकाला काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करणार आहे. एवढ्या गोष्टी करणं सोपं नाही. थोडक्यात सांगू का, सुनील दादा म्हणजे सध्याच्या स्थितीला मराठा समाजासाठी मोठा लढा देणारे आहेत. सुनील दादांकडे पाहिलं की माणसाला एक नवीन ऊर्जा तयार होते. इतका मोठा माणूस आहे, इतका मोठा माणूस आहे, वर्णन करण्याचं काम नाही. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, जाणून आहे, ठाऊक आहे. पण नम्रता त्या माणसाच्या अंगी इतकी आहे. कल्याणीताई, निलिमाताई, आपल्या सीमाताई, सांगून जाईन मी तुम्हाला, सुनील दादांच्या अंगामध्ये इतकी नम्रता आहे, इतकी नम्रता आहे की कायम मला फोन केला, सांगायला थोडंसं मला विचित्र वाटतंय, पण कायम ऋषिकेश महाराज मला फोन केला की आधी मला सांगतात मोबाईल पायाजवळ न्या ताई, आधी दर्शन घेऊ द्या. काय नम्रता असावी माणसाची. इतका मोठा माणूस आहे, इतका मोठा माणूस आहे, पण कुठला गर्व नाही, कुठला अहंकार नाही, आणि फक्त काय करायचं तर समाजासाठी करायचं. एक दिवस दादांना प्रश्न केला, म्हटलं दादा, दिवस रात्र इतकं या समाजासाठी लढत असतात, झटा घालत असतात, हे कार्य कशासाठी एवढं करतात? सध्याच्या स्थितीला लोक फक्त स्वार्थासाठी जगतात. ही सत्य परिस्थिती आहे आत्ताची. कोणी कुणाला काही काम करायला रिकामं नाही, कोणी कुणासाठी काही करायला रिकामं नाही. दादांना सहज प्रश्न विचारला. एक दिवस संस्थेवर आले होते आपले रोहिणी, त्यांचे वडील त्यांच्यासोबत होते. दादांना विचारलं मी, एवढं मोठं मराठा समाजासाठी कार्य करतायत, इतका मोठा लढा आहे तुमचा या समाजासाठी, कशासाठी एवढं कार्य करतायत? गोड उत्तर दिलं, ताई म्हटले माझं पूर्ण कुटुंब निर्व्यसनी आहे. आमच्या घरामध्ये कुणालाही व्यसन नाही. कीर्तन प्रवचनाची सगळ्यांना आवड आहे, पूर्ण कुटुंब निर्व्यसनी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी एक मावळा आहे, हे हक्काने सांगितलं. पण ताई, कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की माझ्या वडिलांना त्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह दाखवल्या गेल्यानंतर त्यांची सेवा करता करता ताई मी देखील पॉझिटिव्ह झालो. अगदी आतोनात प्रयत्न केले, पण वडिलांना वाचवू शकलो नाही. मी वाचलो. आणि ज्या दिवशी वडील आमच्यातून आम्हाला सोडून गेले ना, त्या दिवशी ठरवलं की आजपासून फक्त समाजासाठीच कार्य करायचं. आणि तेव्हापासून ताई मी फक्त समाजाचंच कार्य करतोय, इतकीच माझी या ठिकाणी इच्छा आहे. बाकी कशाची काही इच्छा नाही. कायम फोन केला ना, एकच सांगतात, ताई तुम्ही माझ्या बहिणीसारखा आहात, तुम्हाला कुठलीही गरज पडली ना, तुम्ही मला निम्म्या रात्री फोन करा, मी तुमच्या आणि खरं तर असे पुत्र प्राप्त व्हायला, असे पुत्र भेटायला, आपल्या वडिलांचे 5-5 पुण्यस्मरण करायला त्याला सुद्धा भाग्य लागतं. आज बाबांना मला तरी असं वाटतं भगवान परमात्म्याने नक्कीच उच्च गती प्राप्त करून दिलेली असेल. थोडक्यात जर या परिवाराची माहिती सांगायची झालं तर त्यांनी मला फार मोठा काळ सांगितला, फार मोठी अशी समस्या सांगितली, फार मोठा संघर्ष सांगितला. पण त्याच्यातून एकच वाक्य मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, शून्यातून वर आलेलं कुटुंब म्हणजे आमचं हा शिंदे परिवार. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या अभंगाचा थोडासा प्रादुर्भाव जर इकडे जोडला, अभंगाला इकडे वळवलं, तसं असं वाटतं की आज या बाबांचा शेवटचा दिवस हा गोड झालेला आहे की त्यांच्या पश्चामध्ये गेल्या 5 वर्षापासून पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी अगदी जोरदार पद्धतीने या ठिकाणी चालू असतो. आणि खऱ्या अर्थाने म्हटले, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा तुकोबाराय म्हणतात. बाबांनो, भजन करा, चिंतन करा, चांगलं कर्म करा. म्हटले कर्म नावाची गोष्ट अशी आहे जी चुकून जरी झाली ना, बरं का, म्हटले चुकून जरी झाली तरी ती कुणालाही त्याचं फळ भोगण्याशिवाय चुकत नाही. ताई काय पुरावा? सगळ्यांना कथाभाग माहिती आहे, सगळ्यांना कथाभाग माहिती आहे.
की जगाचा मालक होता, पण त्याच्या बापाला कर्म चुकलं नाही. काय झालं? श्रावण बाळाला बाण लागला. श्रावण बाळाच्या आई बापानं शाप दिला, तू सुद्धा पुत्र शोकानं मरशील. शेवटच्या क्षणाला दशरथ राजाला त्याचा काळ जवळ दिसायला लागला, त्याची वेळ आलेली जवळ दिसली. भिंतीवर नको नको ते वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिसायचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिसायला लागल्यानंतर कौसल्याला सांगितलं, माते कौसल्या, अगं बघ ना भिंतीवर काय दिसतंय. अहो मला तर काही दिसत नाही. अगं तुला दिसन तरी कसं, वेळ माझी आलेली आहे. काय दिसतंय वो? अगं बघ ना, त्या झाडाखाली श्रावण बाळाचे आई वडील दिसतायत आणि त्या बाळाला मी बाण मारलाय आणि त्यांनी मला शाप दिलाय की तू सुद्धा शेवटच्या क्षणाला पुत्र शोकानं मरशील. बघ ना काय परिस्थिती माझी आज. माझा भरत शत्रुघ्न मामाच्या गावी गेलेला आहे आणि माझा राम वनवासाला गेलेला आहे. मला पाणी पाजण्यासाठी सुद्धा इथं कोणी नाही. जगाच्या मालकाचा जो बाप होता त्याला सुद्धा कर्म चुकलं नाही. मायबापा हो, तुम्हाला आम्हाला कर्म कशाच पद्धतीनं चुकणार नाही. इतरांची आपण म्हणतो ना, लोक काय करतात, लोक इतरांना संपवण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांना संपवता जे दुसऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात ना, ते स्वतःला कधीच वाचवू शकत नाही. त्यांना स्वतःला वाचवता येत नाही. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागून जाते ना, याचा मेळ सुद्धा लागत नाही. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचा प्रयत्न करा. कारण एक गोष्ट तुम्हाला सांगू, या ठिकाणी जीवन जगत असताना माणसाचा धर्म बघितला जात नाही, माणसाची दर्जा बघितली जात नाही, माणसाची मिळकती बघितली जात नाही. तर या ठिकाणी जीवन जगत असताना माणसाचे आचार विचार कसे आहे याच्यावरून त्याला ठरवलं जातं. थोडक्यात जीवन जगत असताना तुमचा धर्म बघितला जात नाही. तुम्ही चांगलं माणूस म्हणून जगा. कारण शेवटी देवाच्या दारामध्ये तुमच्या धर्माचं नाही तर तुमच्या कर्माचा हिशोब होत असतो. तुमचं कर्म त्या ठिकाणी बघितलं जातं, माणसाचा धर्म बघितला जात नाही. तुम्ही काय कर्म केलंय ते कर्म केलं पाहिजे आणि धर्म करायचं धर्म. पण धर्म करायचा असेल तर आजचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले सुनील दादा शिंदे. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. तुमच्याकडे टाळ्यांना काही जीएसटी बीएसटी लागतो का? टाळ्या वाजवत नाही, नुसतं उसने दिल्यासारखं करतात. मी गोड वाक्य तुम्हाला सांगितलं की माणसांनी कर्म चांगलं केलं पाहिजे आणि धर्म जर तुम्हाला चांगला करायचा असेल तर धर्माचं उत्तम उदाहरण कसं कार्य करायचं धर्मासाठी तर आमचे सुनील दादा शिंदे. गोड असं धर्माचं कार्य. धर्म म्हटलं की आपल्याला शिवाजी महाराज आठवतात. धर्म म्हटलं की आपल्याला धर्मवीर शंभूराजे आठवतात. तुम्हाला एक गोष्ट सांगू, माणसानं थोडा काळ जगायचं पण चांगलं जगायचं. एक वाक्य सांगते, लक्षपूर्वक ऐका. माझी संत मुक्ताबाई 17 वर्ष 7 महिने 23 दिवस जगली. माऊली ज्ञानोबाराय 22 वर्ष, धर्मवीर शंभूराजे 32 वर्ष, जगद्गुरु तुकोबाराय 39 वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज मोजून 50 वर्ष. माणसाने थोडं जगायचं पण चांगलं जगायचं. 22व्या वयात माझ्या माऊली ज्ञानोबारायांना समाधी घेण्याची इच्छा प्राप्त झाली. जगणं असावं तर माऊली ज्ञानोबारायासारखं असावं, जगणं असावं तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असावं. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार नाही केला जाती आणि पातीचा. लढाईला जाताना मावळे विचार करत नव्हते दिवस आणि रात्रीचा, कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्राच्या मातीचा. विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. स्वर्गात गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून दुसरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवा होऊन गेला, माझा शिवा होऊन गेला. प्रेम करायचं या भारत मातेवर प्रेम करा, प्रेम करायचं छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करा. पाणी पिना है तो मटकी से पिओ, खाली गल्लास में क्या रखा है. पानी पीना है तो मटकी से पियो, खाली गल्लास में क्या रखा है. प्यार करना है तो छत्रपती शिवाजी महाराज से करो, ये लड़कियों में क्या रखा है. शिवबा महाराष्ट्राची शान शिवबा.
हातवरती एक टाळी. यशोबान वीर शिवाजीन महाराष्ट्र घडविला. यशोबान वीर शिवाजीन महाराष्ट्र घडविला. या यशोभान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या यशोभान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या यशोबान वीर शिवाजीन महाराष्ट्र घडविला. या यशोबान वीर शिवाजीन महाराष्ट्र घडविला. जिजाऊ मातेनं जन्म दिला वीरपुत्राला. आई
छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती एक ताळी एक दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती कशी घुसती मारा शिवरायाची तलवार कशी घुसती मारा शिवरायाची तलवार माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा हे आला 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 गड्यानो भगवान आले आला 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 गड्यानो भगवान आले आला 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 चमचमती तलवार चमचमती तलवार झाली शिवजयंती कितीकच दिवस झाले शिवजयंती होऊन हरकत नाही सुनील दादांनी सांगितलं होतं ताई स्पेशली शिवाजी महाराज ऐकायचे पण 5वा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होता शिवजयंतीला सुनील दादा उपस्थित होते तुम्ही 2ही तास शिवचरित्रावर बोलायला लावलं पोवाडे म्हणायला लावले तर 2ही तास पोवाडेही म्हणेल आणि शिवचरित्रही करेल पण आपला कार्यक्रम निमित्त होतं 5व्या पुण्यस्मरणाचा पण योगायोगाने प्रसंग आला की मी तुम्हाला सांगितलं भगवंत आपलं कर्म बघत असतो
आणि त्याच पद्धतीनं धर्मानं जर जगायचं असेल तर आपलं उत्तम उदाहरण म्हणजे धर्म जो कोण जगवतोय तर सध्याच्या स्थितीला आपल्या सुनील दादांना आपल्याला ती पदवी द्यायला काही हरकत नाही. अगदी गोड धर्माचं कार्य या ठिकाणी करतायत. धर्म जपला पाहिजे, कर्म जपलं पाहिजे. आणि या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की भगवान परमात्म्याचं नामचिंतन कशासाठी घ्यायचं तर शेवटचा दिवस माझा गोड झाला पाहिजे याच्यासाठी भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं नाम मंगल आहे, गोड आहे, सारात सारा आहे. अगदी गोड भगवान परमात्म्याचं नाम आहे. किती गोड आहे, गोड वर्णन केलंय. म्हटले या भगवान परमात्म्याच्या नामाने कित्येक जणांचा उद्धार केला. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. कोणी पाषाणाला पाना, कोणी पाषाणाला पाना. नाम तुझे, नाम गोड भगवान परमात्म्याचं नाम आहे. तुकोबाराय सांगतात शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर तो गोड आमचा पण झालेला आहे. पण तुमचा करायचा असेल तर हा भाड्याचा नरदेह आहे, याला कलर देऊ नका. महिला मंडळ कलर देऊ नका म्हणजे पार्लरला जाऊ नका. एकदा का वरतून बोलावणं आलं आपल्याला हे सगळं सोडून जायचंय. कारण हा भाड्याचा नरदेह जिंदगी किराये का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. त्यांच्याकडे वाजवण्यासारखं खूप आहे, आमच्याकडे म्हणण्यासारखं खूप आहे, त्यांच्याकडे म्हणण्यासारखं खूप आहे आणि यांनाही आपल्याला देण्यासाठी खूप आहे पण टाईमच नाही आहे. अशी गत आजची आहे. आणि तुकोबाराय सांगतात भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, अगदी प्रेमानं भावानं करायचं. तुकोबाराय सांगतात की म्हटले भगवान परमात्म्याचं नामचिंतन अविरतपणे केलं शेवटचा दिवस आपला गोड झाल्याशिवाय राहणार नाही. जो आमचाही झालेला आहे, आमचा अनुभव आहे. सांगितलं म्हटले की बऱ्याच संत महात्म्यांनी काय केलं तर फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, शेवटचा दिवस गोड झाला. आणि ज्या दिवशी शेवटचा दिवस गोड झाला त्या दिवशी आम्हाला वाटलं की आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या. आता कशाची चिंता आम्हाला राहिलेली नाही. भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे, मंगल आहे, अगदी चांगल्या पद्धतीचं आहे. हे सगळं करून त्याची आम्हाला गोडी निर्माण झालेली आहे. आणि त्याची गोडी निर्माण करून आता आम्ही काय केलं आहे, कुणाशी लग्न केलं तर आम्ही मुक्तीशी लग्न करून आता शेवटचे दिवस आनंदात पार पडायचे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने मुक्ती परणिली नोवा, तुका माने मुक्ती परणिली नोवा, तुका माने मुक्ती परणिली नोवा, तुका माने मुक्ती परणिली नोवा.
कुंटलिया धावा तृष्णेच्या कुंटलिया धावा ये मुक्तीशी लग्न केलंय आणि मुक्तीशी लग्न करून उरलेल्या दिवसांमध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून आनंदात हे दिवस आम्हाला या ठिकाणी, हे क्षण आम्हाला या ठिकाणी घालवायचे आहे. आणि जे नामस्मरण त्यांनी केलं, जे नामस्मरण करून भगवान परमात्म्याचं नाम मंगल करून त्यांनी जे भजन केलं, चिंतन केलं, ते भजन, चिंतन, नामचिंतन आज आपल्याला या ठिकाणी करायचंय. हातानं टाळी, मुखानं भजन. विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय हरि 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 जय 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 हरि 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 जय 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 हरि 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 जय जय हरि जय हरि जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
विठोबा